नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये राज्य सरकारने आरोग्याबाबत सर्वात महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। सरकारने 10 धडाकेबाज योजना या ठिकाणी आरोग्यासंदर्भात आणलेल्या आहेत। आता ह्या योजना नेमका कोणत्या आहेत याविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये महाराष्ट्र शासनाने आरोग्यासाठी विविध योजनांची घोषणा केलेली आहे। यामधील सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील नवीन शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय स्थापन करण्यासंदर्भात सर्वात महत्त्वाची घोषणा या ठिकाणी केलेली आहे। आणि यानंतरची योजना म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टर यांच्या विद्यावेतनात तसेच मानसेवी अध्यापकांच्या मानधनामध्ये भरीव वाढ करण्यासंदर्भात निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। यानंतरचा आरोग्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व कुटुंबांना सहजपणे उपलब्ध व्हावे यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार किंवा राज्य सरकार कटिबद्ध असणार, असा सर्वात महत्त्वाचा म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सर्व कुटुंबांसाठी लागू केल्या जाण्याची महत्त्वाची घोषणा या ठिकाणी केलेली आहे। आणि यानंतरचा सर्वात महत्त्वाची योजना राज्यात सध्या असलेल्या 1 लाख लोकसंख्येमागे 84 डॉक्टरचे प्रमाण सन 2035 पर्यंत हे प्रमाण 100हून अधिक करण्यासाठी 100 विद्यार्थी प्रवेश सक्षमची जी क्षमता आहे ही नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि 430 खाटांचे संलग्न रुग्णालय स्थापन करण्यासंदर्भात मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे। म्हणजेच काय तर मित्रांनो, पूर्वी 84 डॉक्टर म्हणजे 1 लाख लोकसंख्या असेल तर त्यांच्या मागे 84 डॉक्टर, आता मात्र 2035 मध्ये 100हून अधिक डॉक्टर वापरले जाण्याची संदर्भात महत्त्वाची घोषणा या ठिकाणी केलेली आहे। त्यानंतर मौजे सावर तालुका म्हसळा जिल्हा रायगड येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय युनानी महाविद्यालय स्थापन करण्याची मान्यता सुद्धा सर्वात महत्त्वाची दिलेली आहे। आरोग्यासंदर्भात सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे आरोग्य विमा संरक्षणाची रक्कम प्रति कुटुंब 1,50,000 रुपयापर्यंत 5 लाख रुपये करण्यात आलेली आहे। म्हणजे आरोग्य कुटुंब विमा जो होता, संरक्षण विमा जो कुटुंबांना मिळत होता त्याची पूर्वीची रक्कम ही 1.5 लाखापर्यंत होती, तर ती 5 लाखापर्यंत या ठिकाणी करण्यात आलेली आहे। 1900 रुग्णालयामार्फत 1356 प्रकारचे उपचारसुद्धा या ठिकाणी घेतले जाणार आहे। आणि त्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना 347 ठिकाणी कार्य करत आहे किंवा कार्य करणार आहे। अशा संदर्भात महत्त्वाच्या योजना आरोग्यासंदर्भात राज्य सरकारने या ठिकाणी घेतलेल्या आहेत। अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये राज्य सरकारने घेतलेल्या आरोग्यासंदर्भात ह्या योजना महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांपर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत, महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।